Good morning, students. Today we are going to learn our chemistry lecture online class on the lesson solution. Myself, Professor Deshpande Pallavi, your chemistry teacher. Okay. आज आपण केमिस्ट्रीतील सेकंड लेसन सोल्युशन हा शिकणार आहोत आणि यामध्ये आपल्याला वेगवेगळे पॉईंट्स आहेत जे मी तुम्हाला पीपीटीद्वारे समजून सांगणार आहे आणि पुढील पॉईंट आपण पुढील पीपीटीमध्ये बघूया. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेसनला. Introduction to the lesson solution. The solution is a homogeneous mixture of one or more pure substances. A true solution consists of a solvent and one or more solute. म्हणजे सोल्युशन हे काय आहे, ते एक होमोजिनियस मिक्सचर आहे ज्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त सबस्टन्स मिक्स केलेले असतात. मग जो ट्रू सोल्युशन असतो तो आपला कसा असतो, त्यामध्ये सॉल्व्हंट असतो एक आणि एक किंवा एकापेक्षा जास्त हे सोल्यूट असतात. आता सोल्यूट कशाला म्हणायचं आणि सॉल्व्हंट कशाला म्हणायचं. द सबस्टन्स विच इज यूज्ड इन स्मॉल क्वांटिटी विच यू हॅव टू डिझॉल्व इन अनदर वन विच यू हॅव टू मिक्स, दॅट इज कॉल्ड ॲज अ सोल्यूट. whereas the solvent is the substance which is used in the large quantity to make a proper solution and in which the solute can dissolve or solute can get mixed is called as solution. म्हणजे जो पदार्थ तुम्हाला कमी प्रमाणात वापरायचा आहे तो तुमचा सोल्यूट असतो, त्याला आपण सोल्यूट म्हणतो. आणि जो पदार्थ तुम्हाला जास्त प्रमाणात वापरायचा आहे त्याला आपण सॉल्व्हंट म्हणतो. आणि त्यापासून तयार होणारं जे मिक्सचर आहे दोघांच्या कॉम्बिनेशननी ते झालं आपलं सोल्युशन. आणि हे मिक्सचर नेहमी होमोजिनियस हवं. होमोजिनियस म्हणजे ते त्याच्यामध्ये कम्प्लिटली डिझॉल्व झालं पाहिजे. असं नको व्हायला की एखादा सोल्यूट हा पूर्णपणे मिक्स होत नाही. सोल्युशन शुड बी द होमोजिनियस वन. अ ट्रू सोल्युशनमध्ये हा नेहमी एक असतो सॉल्व्हंट आणि सोल्यूट तुम्ही एक किंवा एकापेक्षा जास्त मिक्स करू शकता. आता आपण पाहूयात टाईप्स ऑफ सोल्युशन्स. टाईप्स ऑफ सोल्युशनमध्ये तुम्ही बघू शकता की आपण वेगळ्या कॅटेगरी केलेल्या आहेत. टेब्युलर फॉर्ममध्ये इथं मी दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये सोल्यूट हा कधी कधी सॉलिड असतो, तर कधी लिक्विड असतो, तर कधी गॅशियस असतो. आता आपण सगळ्या ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन बघायचे आहे की जेव्हा सॉल्यूट हा सॉलिड आहे आणि सॉल्व्हंट तुमचा एकदा आपण सॉलिड घेऊन बघू, एकदा लिक्विड घेऊ, एकदा गॅशियस घेऊ. एकदा सॉल्यूटचे क्वांटिटी सॉलिडच्या ऐवजी लिक्विड केली जाईल आणि मग पुन्हा ते सॉलिड लिक्विड गॅशियस सॉल्व्हंटसोबत ट्राय केलं जाईल. अशा वेगळ्या 9 कॉम्बिनेशन आपल्याला बघायच्या आहेत आणि त्याचे एक्झाम्पल्ससुद्धा बघायचे आहेत. मग आता पाहूयात टेबलमधली पहिली बघा. फर्स्ट वन इज स्टेट ऑफ सोल्यूट इज सॉलिड. तुमचा सोल्यूट हा सॉलिड आहे आणि सॉल्व्हंटसुद्धा सॉलिड आहे. सॉल्व्हंट हा लिक्विड आहे. म्हणजे एका सॉलिड ॲटमला तुम्ही लिक्विडमध्ये डिझॉल्व करता. मग याचं एक्झाम्पल काय घेता येईल. इझी एक्झाम्पल इज अ सी वॉटर. सी वॉटर मीन्स अ सॉल्टी वन. म्हणजे तिथे जे तुमचं वॉटर आहे पाणी ते तुमचं लिक्विड फॉर्ममध्ये आहे. सो युअर सॉल्व्हंट इज लिक्विड. व्हेअर ॲज सोल्यूट मीन्स नथिंग बट अ सॉल्ट, दॅट इज NaCl. सो दॅट सॉल्ट इज सॉलिड. मग तुमचं मीठ जे आहे ते सॉलिड आहे आणि पाणी आहे ते लिक्विड फॉर्ममध्ये आहे. सो पाणी आणि मीठ ह्याचं जे कॉम्बिनेशन असणारं सी वॉटर आहे दॅट विल कम अंडर द फर्स्ट कॅटेगरी ऑफ टाईप ऑफ सोल्युशन इन विच देर इज अ सॉल्यूट इज ऑफ सॉलिड टाईप वेअर ॲज द सॉल्व्हंट इज ऑफ लिक्विड टाईप. नाव द सेकंड वन, सॉल्यूट अल्सो सॉलिड अँड सॉल्व्हंट अल्सो सॉलिड. म्हणजे तुम्हाला सॉलिडलाच सॉलिडमध्ये मिक्स करून एक सोल्युशन तयार करायचं आहे. मग सॉलिडलाच सॉलिडमध्ये मिक्स केल्यावर काय तयार होऊ शकतं, तर ब्रास असे डिफरंट टाईप्स ऑफ मेटल अलॉईज जे आहेत ते एक सॉलिड सबस्टन्स दुसऱ्या सॉलिडमध्ये मिक्स करून तयार झालेला असतो. मग यामध्ये तुमचा सोल्यूटसुद्धा सॉलिड असतो आणि तुमचा सॉल्व्हंटसुद्धा सॉलिड असतो. द थर्ड टाईप इज स्टेट ऑफ सोल्यूट इज सॉलिड अँड स्टेट ऑफ सॉल्व्हंट इज गॅस. मीन्स एक्झाम्पल वन कॅन गिव्ह ॲज आयोडीन इन एअर. एअर हे काय आहे, दॅट इज अ combination of different gases. So your air is in gaseous form, so your solvent is gas. And iodine is in solid form, so your solute is solid. So solute and gaseous solvent which will give the combination or a mixture as iodine in air. Okay, now the fourth one मध्ये आपल्याला काय करायचं आहे की सॉल्यूट पण आपल्याला लिक्विड घ्यायचं आहे आणि सॉल्व्हंट पण लिक्विड घ्यायचं आहे. तुम्ही चार्टमध्ये बघू शकता चौथा टाईप ज्याच्यात सॉल्यूट आणि सॉल्व्हंट दोन्हीही लिक्विड आहेत आणि एक्झाम्पल आहे गॅसोलीन. म्हणजे एक लिक्विड जर दुसऱ्या लिक्विडमध्ये मिक्स केला गेला, दोन लिक्विडचीच कॉम्बिनेशन घेतली तर तयार होणारं जे मिक्सचर आहे ते तुमचं या चौथ्या कॅटेगरीतलं बनतं. पाचवा टाईप आहे लिक्विड सोल्यूट अँड सॉलिड सॉल्व्हंट. म्हणजे आता आपल्याला जे मिक्स करायचं आहे कमी क्वांटिटीतलं ते आहे लिक्विड
आणि ज्या लार्ज क्वांटिटीमध्ये तुम्ही ॲड करणार आहात ते आहे तुमचं सॉलिड्स टाईप ऑफ सॉल्वंट. सो मर्क्युरी इन सिल्वर. आता आपल्याला माहिती आहे की सिल्वर काय आहे, सिल्वर आहे सॉलिड. सिल्वर हा एक मेटल आहे जो सॉलिड आहे. सो सिल्वरमध्ये जर तुम्हाला थोडी मर्क्युरी टाकायची असेल तर मर्क्युरी हा लिक्विड असतो. तुम्हाला माहिती असेल आपला जो पारा जो थर्मामीटरमध्ये यूज केला जातो mercury, that is in liquid condition. So if you are going to add this mercury which is in liquid form to the solid silver, तर आपला जे मिक्सचर तयार होणार ते आहे मर्क्युरी इन सिल्वर विच विल कम अंडर द टाईप ऑफ 5th वन. आपल्या सोल्युशनच्या 5व्या प्रकारामध्ये हे मोडतं. ठीक आहे. नेक्स्ट वन इज 6th टाईप लिक्विड इन गॅस. म्हणजे आपल्याला जे सोल्यूट ॲड करायचा आहे तो लिक्विड आहे आणि सॉल्वंट मात्र आपलं गॅशियस फॉर्ममध्ये आहे. मग एक्झाम्पल इज गिवन ॲज क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन. क्लोरोफॉर्म हा लिक्विड फॉर्ममध्ये असतो. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की क्लोरोफॉर्म जो असतो तो लिक्विड फॉर्ममध्ये आणि नायट्रोजन गॅस आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे. सो नायट्रोजन इज इन गॅस फॉर्म. जर तुम्ही नायट्रोजनमध्ये थोडासा क्लोरोफॉर्म टाकला सो दॅट मीन्स युअर लिक्विड क्लोरोफॉर्म इज ॲडेड टू द गॅशियस सोल्युशन ऑफ नायट्रोजन. इट विल गिव्ह द सोल्युशन ऑफ द 6th category and example one can see as chloroform in nitrogen. Now the 7th one, the gas as a solute and liquid as a solvent. So example is oxygen in water. Water is in liquid, so तुमचं सॉल्वंट झाला लिक्विड. आणि ऑक्सिजन जो तुम्ही ॲड करणार आहात तो जो आहे तो गॅशियस फॉर्ममध्ये आहे. म्हणजे तुम्ही एका गॅसला ॲड करताय लिक्विडमध्ये. सो जो हा सोल्युशन बनणार तो तुमचा 7व्या टाईपमध्ये बनणार, ज्याच्यात सोल्यूट असणार गॅस आणि सॉल्वंट असणार लिक्विड मीन्स ऑक्सिजन इन वॉटर. 8th वन, गॅस अँड सॉलिड, in which gas is your solute and solid is your solvent. H2 in palladium. H2 is a gas, hydrogen. हायड्रोजन हा गॅस आहे. जर तुम्ही हायड्रोजन गॅसला पॅलेडियममध्ये मिक्स केला, पॅलेडियम हा सॉलिड फॉर्ममध्ये असतो. सो दॅट विल कम अंडर द टाईप ऑफ 8th वन ऑफ द सोल्युशन वेअर द गॅस इज अ सोल्यूट वन अँड solvent is a solid one. ओके. नाव द लास्ट एक्झाम्पल इज बोथ आर द गॅसेस. म्हणजे आपला सोल्यूट पण गॅस आहे आणि सॉल्वंट पण गॅस आहे. मग याचा एक्झाम्पल आहे द बेस्ट एक्झाम्पल इज एअर. कारण हवेमध्ये वेगळे वेगळे गॅसेस असतात. तर कमी प्रमाणात असणारा गॅस हा तुमचा झाला सोल्यूट विच इज नथिंग बट इन गॅशियस कंडिशन. आणि ज्या लार्ज क्वांटिटीतल्या गॅसमध्ये तो ॲड होतो तो आहे तुमचा सॉल्वंट. सो तुमचा गॅस कमी प्रमाणात असणारा सोल्यूट गॅस विल गेट मिक्स विथ द गॅस विच इज इन लार्ज क्वांटिटी इन द एअर. सो एअर इज अ एक्झाम्पल ऑफ द लास्ट टाईप ऑफ आवर सोल्युशन. नेक्स्ट, सॉल्युबिलिटी. सॉल्युबिलिटी काय आहे? द सॉल्युबिलिटी ऑफ अ सोल्यूट इज इट्स अमाऊंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर. म्हणजे ही झाली तुमच्या सॉल्युबिलिटीची डेफिनेशन की आपल्या सोल्यूटची सॉल्युबिलिटी किती आहे, तो सोल्यूट तुम्ही किती डिझॉल्व करू शकता. 1 ग्लास पाणी घेतलं आणि त्यात तुम्ही साखर ॲड करताय तर मग साखर शुगर ही झाली तुमचा सोल्यूट आणि पाणी हे झालं तुमचं सॉल्वंट. मग पाण्यामध्ये तुम्ही साखर किती प्रमाणात ॲड करू शकता. जर 1 ग्लास पाणी तर त्याची सर्टन कॅपॅसिटी असेल की त्याच्यात किती शुगर डिझॉल्व होऊ शकते. दॅट इज नथिंग बट युअर सॉल्युबिलिटी. म्हणजे सोल्यूट एखाद्या सॉल्वंटमध्ये किती प्रमाणात डिझॉल्व होणार, त्याचं किती सॅच्युरेटेड सोल्युशन तुम्ही बनवू शकता पर्टिक्युलर टेम्परेचरला, त्याला म्हणलं जातं सॉल्युबिलिटी. मग या सॉल्युबिलिटीवर वेगळ्या वेगळ्या गोष्टी मॅटर करतात. खूप सारे फॅक्टर्स असतात अफेक्टिंग. सो फर्स्ट फॅक्टर इज नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. द substances having the similar intermolecular forces are likely to be soluble in each other. Generally, polar solutes dissolve in polar solvent. Example, NaCl dissolves in water and non-polar organic compounds like a cholesterol dissolves in non-polar solvent such as a benzene. मग इथे काय सांगितलं आहे आपल्याला की सोल्यूट कसा आहे आणि सॉल्वंट कसा आहे याच्यावर डिपेंड होतं की तुमचं सोल्युशन कसं बनतं आहे, तुमची सॉल्युबिलिटी कशी आहे. सॉल्युबिलिटीला मॅटर करणारे पहिला पॉईंट आहे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. मग आपण जी गोष्ट ॲड करतो आहे त्याचा नेचर कसा आहे आणि ज्याच्यामध्ये ॲड करतो आहे म्हणजे सॉल्वंट त्याचा नेचर कसा आहे. मग आता नेचर म्हणजे काय, आपल्या केमिस्ट्रीमध्ये सबस्टन्सचा नेचर म्हणजे आपण त्याची पोलॅरिटी पाहणार आहोत की कोणते कोणते पोल्स फॉर्म होतात आणि त्या पोलॅरिटीमध्ये त्यांचे डिझोल्युशन कसं होतं. मग पोलार सॉल्वंट हे जनरली पोलार सॉल्वंटमध्ये डिझोल्व होतात. जिथे सोल्यूट हे पोलार आहे तिथं सॉल्वंटसुद्धा पोलार वापरला जातो म्हणजे त्यांची सॉल्युबिलिटी चांगली राहते आणि चांगल्या प्रकारचं सोल्युशन तयार होतं. एक्झाम्पल जर पाहिलं आपण NaCl डिझॉल्व्स इन वॉटर. आता NaCl म्हणजे सॉल्ट, जे आपलं मीठ आहे आपण रोजच्या जीवनात वापरतो, दॅट इज नथिंग बट NaCl. सोडियम क्लोराईड. मग सोडियम क्लोराईडमध्ये
सोडियम हा पॉझिटिव्ह असतो, Na+ असतो आणि Cl- असतो. म्हणजे तिथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे 2 पोल तयार होतात. सो NaCl इज अ पोलार. त्यांच्यामध्ये पोल्स डेव्हलप होतात, पॉझिटिव्ह पोल अँड निगेटिव्ह पोल. मग हा पोलार सॉल्यूट आहे तो पोलार सॉल्वंटमध्ये इझिली डिझॉल्व्ह होतो, त्याची सोल्युबिलिटी चांगली असते. मग पोलार सॉल्वंट कोणता? तर वॉटर कसा आहे? वॉटरचा केमिकल फॉर्म्युला आहे आपला H2O. H2Oमध्ये H हा पॉझिटिव्ह असतो आणि OH हा निगेटिव्ह असतो. म्हणजे वॉटरमध्ये सुद्धा तुम्हाला एक पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल मिळणार आहे. म्हणून पोलार सॉल्वंट हा पोलार सोल्यूट हा पोलार सॉल्वंटमध्ये मिक्स होतो आणि त्याची सोल्युबिलिटी चांगली होते. त्याच्यामुळं सोल्यूट कसा आहे आणि सॉल्वंट कसा आहे हा फार मॅटर करतो त्याच्या सॉल्युबिलिटीसाठी. नेक्स्ट वन कॅन सी दॅट नॉन पोलार सोल्यूट कॅन डिझॉल्व इन नॉन पोलार सॉल्वंट. मग नॉन पोलारमध्ये काय एक्झाम्पल देता येईल आपल्याला की जे आपले नॉन पोलार ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात वेगवेगळे असतात, त्याच्यामध्ये पोल्स तयार होत नाही, म्हणजे ज्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस हे फार जास्त नाही, पोलॅरिटी जास्त डेव्हलप होत नाही. सो कोलेस्टेरॉलला जर तुम्ही डिझॉल्व केलं बेन्झिनमध्ये, तुम्हाला माहिती असेल बेन्झिनचा फॉर्म्युला आहे C6H6. कार्बन 6 असतात आणि हायड्रोजन 6 असतात आणि हे सगळे प्लस अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्डनी ॲडजस्ट केलेले असतात आणि तो न्यूट्रल ॲटम असतो. मग हा जो C6H6 आहे त्याच्यावर सुद्धा पोल्स डेव्हलप होत नाही, तो सुद्धा नॉन पोलार आहे. ऑर्गॅनिक मटेरियल बेन्झिन रिंग इज अ नॉन पोलार वन आणि कोलेस्टेरॉलसुद्धा नॉन पोलार आहे. मग जसा आपला पहिला सोडियम क्लोराईड आणि वॉटर हे दोन्ही पोलार होते, म्हणजे पोलार सोल्यूटमध्ये पोलार सॉल्वंट डिझॉल्व केला गेला, तसाच इथे नॉन पोलार सोल्यूट जो आहे कोलेस्टेरॉल तो डिझॉल्व केला गेला नॉन पोलार सॉल्वंटमध्ये बेन्झिनमध्ये. सो मोस्टली पोलार सोल्यूट डिझॉल्व्स इन पोलार सॉल्वंट अँड नॉन पोलार सोल्यूट डिझॉल्व्स इन नॉन पोलार सॉल्वंट. नाउ द नेक्स्ट वन, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सॉल्युबिलिटी. Temperature is increased by adding heat to the system and the solubility of the substance increase according to the Le-Chatelier principle. On the other hand, when the substances dissolve in water by exothermic process, its solubility decreases with increase in temperature. आता तुम्ही इथे बघू शकता की एक ग्राफ दाखवलेला आहे. त्या ग्राफमध्ये दाखवले व्हेरिएशन ऑफ सॉल्युबिलिटी ऑफ सम सॉलिड्स विथ टेम्परेचर. म्हणजे सॉलिड आपले ॲड करत गेल्यानंतर सॉल्युबिलिटी कशी डिफरन्स वेगळा येतो. मग वेगळे सॉलिड ॲड केले तुम्ही बघू शकता ग्राफमध्ये. एक आहे, आपण झूम करूनही बघू शकतो. खाली बघा तुम्ही, एक्स ॲक्सिसवर इथे टेम्परेचर दाखवलेलं आहे, टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस, आणि इकडे ग्राफमध्ये दुसरीकडे KCl म्हणजे पोटॅशियम क्लोराईड, NaCl सोडियम क्लोराईड, NaBr सोडियम ब्रोमाइड, KBr पोटॅशियम ब्रोमाइड, NaNO3 सोडियम नायट्रेट अँड KNO3 पोटॅशियम नायट्रेट. हे या गोष्टी दाखवलेल्या आहे. तर याच्यामध्ये दाखवलं आहे की वेगळे ग्राफ येत आहे की सोल्यूट जर तुम्ही ॲड केला पर्टिक्युलर टेम्परेचरला सॉल्वंटला तर टेम्परेचर कसा मॅटर करतो. मग जेव्हा टेम्परेचर कमी जास्त होतं तर त्याची सोल्युबिलिटीसुद्धा कमी जास्त होती. टेम्परेचर आता तुम्ही हीट देत गेला तर हीट केल्यावर ते मिक्सिंग कशी होणार. आता तुम्ही पाहू शकता, जर तुम्ही पाण्यामध्ये मीठ टाकलं तर ते इझिली डिझॉल्व्ह होतं, पाण्यामध्ये साखर टाकली तर ती पण डिझॉल्व्ह होते, पण कंपॅरेटिव्हली टू सॉल्ट इट विल टेक मोर टाईम टू डिझॉल्व्ह. म्हणजे मिठापेक्षा साखर हा थोडा जास्त वेळ घेतो. आणि तेच जर पाण्याला तुम्ही गरम केलं आणि त्याच्यात शुगर ॲड केली तर ती पटकन डिझॉल्व्ह होणार. सो टेम्परेचर विल अफेक्ट. कधी काय होतं, टेम्परेचर वाढत गेलं तर सॉल्युबिलिटी वाढत जाते, कधी उलटं होतं. मग इथे आपल्याला त्याचा ग्राफ पाहायचा आहे. वेगळे ॲटम्स ॲड केल्यानंतर टेम्परेचरचा त्याच्यावर काय इफेक्ट होतो हा आपण करून पाहिला आणि तो ग्राफनी रिप्रेझेंट केला. या ग्राफवरून त्याचं रिप्रेझेंटेशन दाखवलं आहे. नेक्स्ट इज इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सॉल्युबिलिटी. आता हा झाला टेम्परेचर झाला, नेचर ऑफ सोल्यूट झाला, नेचर ऑफ सॉल्वंट झाला. आता प्रेशरचा काय इफेक्ट होतो सॉल्युबिलिटीवर. प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन द सॉल्युबिलिटीज ऑफ द सॉलिड्स अँड लिक्विड्स ॲज दे आर इनकम्प्रेसिबल. म्हणजे सॉलिड आणि लिक्विडच्या वर प्रेशरचा इफेक्ट काहीच होत नाही. जेव्हा सॉलिड लिक्विड असतात तेव्हा त्यांच्या सॉल्युबिलिटीवर काहीच इफेक्ट होत नाही. हाऊएव्हर प्रेशर ग्रेटली अफेक्ट सॉल्युबिलिटी ऑफ गॅसेस इन लिक्विड. पण प्रेशरचा इफेक्ट कोणत्या केसमध्ये होतो की जेव्हा सॉल्युबिलिटी ऑफ गॅसेस इन लिक्विड, म्हणजे एखाद्या गॅसला जेव्हा तुम्ही लिक्विडमध्ये डिझॉल्व करताय, मीन्स युअर सोल्यूट इज गॅस अँड सॉल्वंट इज लिक्विड, दॅट टाईम प्रेशर मॅटर, अदरवाईज देर इज नो इफेक्ट ऑफ प्रेशर. द सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग प्रेशर. म्हणजे जसं तुम्ही प्रेशर वाढवता तशी तुमची गॅसची सॉल्युबिलिटी ही वाढत जाते.
मग त्याच्यावरून त्याची सॉल्युबिलिटी कळते. मग सॉलिड आणि लिक्विडला काहीच फरक पडत नाही, पण जेव्हा गॅसची कंडिशन येते की ज्या वेळेस तुमचा सोल्यूट असतो गॅस आणि सॉल्वंट असतं लिक्विड, त्यावेळेला तुमच्या प्रेशरचा इफेक्ट होतो. आणि तो कसा आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे प्रेशर जर वाढला तर सॉल्युबिलिटी वाढते, आणि प्रेशर जर कमी झाला तर सॉल्युबिलिटीसुद्धा कमी होते. इथे आपलं आजची PPT संपली आहे. इथून पुढचे पॉईंट मी तुम्हाला पुढच्या PPTमध्ये डिस्कस करेल. टिल दॅट टाईम रिवाइज धिस टॉपिक. ओके, थँक्यू अँड ऑल द बेस्ट टू ऑल माय स्टुडंट्स.